पण आज तुम्हाला सगळ्यांना, देशालाच अख्ख्या करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले. करमणुकीमध्ये IPL चालू आहे, मग अजून कुठचे पिक्चर येत आहेत, मग ते हाऊसफुल जात आहेत, मग टेलिव्हिजनवरती. मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राममधनं बाहेर या. सकाळी संडास नाही, लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते, मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना, त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला गुंतवून ठेवले आतमध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या करमणुकी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं, आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे. सरकारला तुम्ही प्रश्नच विचारता कामा नयेत. तुम्ही इतके अडकून आतमध्ये गेले पाहिजेत की त्या गोष्टींचा विचारही तुम्ही मनामध्ये आणता कामा नये. याच्यासाठीच हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात सुरू नाही आहे, जगभर सुरू आहे की सरकारांना प्रश्नच विचारू नयेत आणि तुम्ही अडकून राहावं. IPL मध्ये अडकावं, चित्रपटामध्ये अडकावं, टेलिव्हिजनमध्ये अडकावं, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईलचा आपला एक अवयवच झालाय. जसे पूर्वीच्या काळामध्ये लोक जसे रस्त्यावरती येत असत, आता काही नाही, मी माझा राग व्यक्त केला मोबाईलवर, आता कशाला रस्त्यावरती येऊ. आणि मग महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, यांना प्रश्नच विचारायचे नाहीत. एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे. सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव. ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केला बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्या नाहीत खऱ्या. हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात ह्या काही कायमस्वरूपी बसत नसतात. खालून काठी नाही बसती तर वरून बसतेच. पण ह्या सतत गोष्टी मी तुम्हाला सतत का सांगतोय, ह्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत तुम्ही. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली. आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय, विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही एखाद्याच्या, तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे. आज हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेला हे मैदान उभं राहिलं म्हणून आज हे मैदान आहे. नाही तर अशी मैदानं कुठे आहेत मला जरा सांगा. जी मैदानं उभी राहिली आहेत ते त्या त्या काळात उभी राहिलेली आहेत. आपण काय मुलांसाठी काय करतो. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या. उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल.
हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. आज ग्रामीण भागामधला माझा तरुण, माझ्या तरुणी आज शेतीकडे वळायला तयार नाहीत. ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय. शहरात आल्यावर ही शहराची अवस्था. या देशातलं, महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही त्याला. कोणी येतंय, कुठेही इमारती बांधतंय, कोणी काहीही करतंय, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत. आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय. हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच कामा नयेत, तुम्ही या गोष्टींचा विचारच करता कामा नयेत. असेच सडा, असेच मरा. 3 वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत. हे अडाणीसारखे उद्योगपती सगळे घेत बसले आहेत. सरकार न बघता सह्या करतंय. हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता. त्याच्यात आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय. आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय. आपली भाषा गमावून बसतोय. मी मागे पण सांगितलं होतं ना, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काय व्हिडिओज बघतो, अनेक लोक काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात. हिंदी मत बोल ना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय? जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवू नये, प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवू नये. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही. कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय.